Hello, my dear students. Welcome in Medical and Engineering Entrance Exam Coaching Center, that is the Actuary Institute of Physics. बेटा तुम्ही 10thमधून 11th आणि 12thच्या प्लॅटफॉर्ममध्ये एंट्री करतायत. ॲक्च्युली पाहायला गेलं तर तुम्ही 10thची एक्झामच नाही दिलेली आहे. गव्हर्नमेंटने तुम्हाला प्रमोट केलं आहे. कशामध्ये? 11th आणि 12thमध्ये. व्हाय? ड्यू टू द सच अ पेंडेमिक कंडिशन ऑफ कोविड-19मुळे लॉकडाऊन लागलं आहे. बेटा लॉकडाऊन जर पाहायला गेलं तर हा फिजिकल लॉकडाऊन आहे, पण काही स्टुडंटने मेंटल लॉकडाऊन लावून ठेवला आहे. बेटा तो अगोदर काढला पाहिजे, हे सगळ्यात मेन आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. आजच्या व्हिडिओमध्ये जर पाहायला गेलं आपण प्लॅनिंग परत आपल्या त्या ओरिएंटेशनमध्ये आपली प्लॅनिंग काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, ट्रिक्स काय असेल, हे सगळं काही आपल्याला याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या अगोदर जर देखा जाए बेटा तो देख लो ठीक से. फर्स्ट स्टैंडर्ड टू 10th स्टैंडर्ड, मैं जो बोल रहा हूँ ठीक से समझ लो. फर्स्ट स्टैंडर्ड टू 10th स्टैंडर्ड तक हर एक बच्चे का कुछ ना कुछ सपना था. किसी का सपना था सर मुझे डॉक्टर बनना है, कोई बोलता था सर मुझे इंजीनियर बनना है, कोई बोलता है सर मुझे MBBS को एडमिशन लेना है, कोई बोल रहा है सर मुझे NIT IIT में एडमिशन लेना है. जो आपने फर्स्ट स्टैंडर्ड टू 10th स्टैंडर्ड तक जो सपना देखा है ना बेटा, वो जो सपना है वो सपना अपने को अभी लक्ष्य में बदलना है. ये जो सपना है उस सपने को अपने को लक्ष्य में बदलना है और हर एक किसी भी कीमत पर मेहनत करके उस लक्ष्य को हासिल करना है. माना कि लॉकडाउन है, बहुत बुरी कंडीशन चल रही है, उस लॉकडाउन के वजह से तो हम आपके सामने ऑनलाइन प्लेटफॉर्म में आ रहे हैं. मेरे सामने अगर देखा जाए तो कैमरा है, आपके सामने स्क्रीन है. ये जो ऑब्स्टेकल है अपने बीच में, ये सबसे मेन परेशानी हो सकती है. ऐसा भी है, लेकिन यहाँ पर देखा जाए बच्चा तो मैं आपको सबको एक ही बोलूँगा. क्या बेटा? अँड दॅट इज नथिंग बट बहुत इंटरेस्टिंग बताने जा रहा हूँ. एकदम छान सांगतो आहे. आणि ते म्हणजेच काय की बेटा थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. सो विचार हा सर्वोत्कृष्ट करा, पण तयारी ही खडतर ठेवा. हे सगळ्यात मेन आहे बेटा, हे सगळ्यात मेन आहे. आपण इथे पाहायला गेलं तर मोस्ट ऑफ स्टुडंट ICSE बोर्ड आहे, त्यांचं CBSE बोर्ड आहे, मराठी मीडियम आहे किंवा इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आहे. सो या प्रत्येक स्टुडंटला 10thमध्ये भरपूर मार्क्स असतात. कुणाला 99.5, 99, कुणाला 100 आउट ऑफ 100सुद्धा असतात. पण पाहायला गेलं तर नीट आणि JEEच्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना थोडासा परफॉर्मन्स कमी होतो. व्हाय? बिकॉज त्यांना हे प्लॅटफॉर्म जो आहे, या प्लॅटफॉर्ममध्ये ही जी पॅटर्न आहे, ही पॅटर्न समजायलाच थोडासा वेळ लागतो. की ही एक्झाम पॅटर्न तुमच्या अगोदरची एक एक्झाम पॅटर्न होती आणि आत्ताची एक एक्झाम पॅटर्न आहे. याच्या अगोदर तुमच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असायच्या आणि आता आपल्याला वेगळ्या स्ट्रॅटेजी ठेवायच्यात. हे सगळ्यात मेन आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. याच्या अगोदर 10thपर्यंत कसं होतं आपल्याला की सायन्स इज अ सब्जेक्ट, बट 11th-12thमध्ये सायन्स इज अ ब्रँच, सायन्स इज अ फील्ड. प्रत्येक सब्जेक्ट हा सायन्सच्या रिलेटेडच आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. दॅट इज द मेजर डिफरन्स. आपण यांचा जर पॅटर्न पाहायला गेलं तर आपण 2 पार्टमध्ये याला डिवाइड करूया. कसं काय 2 पार्टमध्ये? ठीक से देख लो बेटा, पहिले समझ तो लो आपको मैं क्या बोल रहा हूँ. आणि ते म्हणजे 2 पॅटर्नमध्ये आपण डेव्हलप केलं. तर एक पॅटर्न ठेवूया 1st to 10th, हा एक पॅटर्न आहे. आणि दुसरा पॅटर्न आहे 11-12चा नीट आणि JEE. आपण याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया, काय आहे काय नाही. इंटरेस्टिंग मी तुम्हाला सांगतो आहे, हे फार बेनिफिट होईल तुम्हाला, त्याचा फायदा होईल. आणि ते म्हणजे काय रे बेटा, यहाँ पे देख लो ठीक से. मी इथे घेतो आहे दॅट इज हिअर 1st to 10th. ओके, 1st to 10th स्टँडर्ड. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण, सो दॅट इज हिअर NEET/JEE एक्झाम. आता इथे जर पाहिलं तर मी टाईम याच्यामध्ये नाही सांगणार की नीटचा लॉंग फॉर्म काय आहे, JEEचा लॉंग फॉर्म, हे सगळं काही तुम्हाला 8, 9, 10thमध्येच माहीत होतं. फक्त याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला ब्रीफिंग करतो आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट. इथं जर पाहायला गेलं बेटा तो यहाँ पे देख लो 1st to 10th हा जर पाहिला तर हा एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नचं नाव आहे दॅट इज द सब्जेक्टिव्ह पॅटर्न. ठीक से सुन लो बेटा, सब्जेक्टिव पैटर्न. सर ये सब्जेक्टिव पैटर्न क्या होता है? अरे बेटा आप तो वही फॉलो कर रहे थे. और यहाँ पे अगर देखा जाए, इथे जर पाहिला आपण तर हा आहे नीट आणि JEE. नीट आणि JEE म्हणजे हा काय आहे सर? सो दॅट इज हिअर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. तर हा आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आता सब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न इथे स्टुडंट कन्फ्यूज झाले. सो लेट मी एक्सप्लेन दॅट. बिफोर दॅट, सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपण जी एक्झाम घेतली होती ना बेटा, किंवा तुम्ही जी एक्झाम दिली होती, दॅट एक्झामला आपण असं म्हणूया की दॅट इज द इलिजिबिलिटी एक्झाम. सो इलिजिबिलिटी एक्झाम आहे ये. ओके. आणि इथे जर पाहायला गेलं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये जी एक्झाम आहे, दॅट एक्झाम इज नोन ॲज दॅट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कोणती एक्झाम रे बेटा?
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर हा आपल्याला डिफरन्स अजून कळायला पाहिजे की हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम भी काय होती आहे. मोस्टली आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्नबद्दल स्टडी करूया. सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारे, एका वाक्यात उत्तरे द्या, थोडक्यात उत्तरे द्या, फिलिंग द ब्लँक्स. आणि आपण प्रॅक्टिस करताना याच्यामध्ये कशाची प्रॅक्टिस करायचो, न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स म्हणजे काय, दॅट इज आपण त्याला प्रॉब्लेम असं पण म्हणतो, आणि याची आपण स्टडी करायचो. हे इथे मी घेतो आहे, दॅट इज अ न्यूमरिकल्स. पण इथे तसं नाही आहे. ओके, तर हे झाली आपली एक्झाममधला मेन डिफरन्स, की याच्यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्या, थोडक्यात उत्तरे द्या, एसे रायटिंग असायची. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर न्यूमरिकल्स प्रॉब्लेम असायचे. पण इकडे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये काय असतं, दॅट इज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड ॲज द MCQ. MCQ पॅटर्न आहे, कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे. या दोघांमध्ये जर पाहिलं की याच्यामध्ये काय असणार आहे, मग या एक्झाममध्ये आपल्याला सगळ्यात मेन आणि ते म्हणजेच काय आहे की MCQ पॅटर्न आहे. तर हे पण आपल्याला कळायला पाहिजे. आता या दोघांबद्दल थोडंसं आपण एक्झामबद्दल सांगायला गेलो तर चला, एक क्वेश्चन आहे 4 मार्काचा आणि 4 मार्क्सचा एक्झाममध्ये क्वेश्चन आला सब्जेक्टिव्ह एक्झामबद्दल, आणि त्याच्यामध्ये समजा एखादा न्यूमरिकल आहे आणि तो 4 मार्क्सचा आला. तू त्याच्याबद्दल एक्झॅक्ट फॉर्म्युला लिहिला, त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या, पण अनफॉर्च्युनेटली पाहायला गेलं तर तुझा ॲन्सर काय करेक्ट आलं नाही. पण एक्झामिनर जो तुझा पेपर चेक करणार आहे तो काय करणार आहे बेटा, तुला आउट ऑफ दॅट 4 2.5 2 और 1.5 मार्क्स देऊन टाकेल. ओके, हे सगळ्यात मेन आहे. ते आपल्याला 0 तर मार्क नाही करणार आहेत. बट हियर इज दॅट की आपल्याला जर पाहायला गेलं की एक MCQ 4 मार्क्स का आ गया, आपको बहुत अच्छे से प्रिपरेशन हुआ है, कंसेप्ट मालूम है, ईच एंड एवरीथिंग इज देयर, पर अनफॉर्चुनेटली एक क्वेश्चन आपका गलत होता है. तो इसका मतलब यहाँ पे 4 में से 2 2.5 3 नहीं मिलने वाले बेटा. तो 4 में से निगेटिव सिस्टम में उतना है वो भी जाएगा, दैट इज नथिंग बट द निगेटिव्ह मार्किंग, लॉस ऑफ द 5 मार्क्स. म्हणजे या दोघांमधला फरक जर पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेलं तर साध्या सरळ मराठी भाषेत सांगतो की इथे चुकीला माफी आहे, पण इथे चुकीला माफी नाही आहे, आणि जर चुकी केली तर आपलेच मार्क आपल्याकडून घेऊन जाणार आहेत. सो दॅट इज द मेजर डिफरन्स. म्हणजे इथे आपल्याला जर पाहिलं तर एवढी ॲक्युरेसीची गरज नाही आहे, इथं ॲक्युरसी इम्पॉर्टंट आहे. इथं टाईम मॅनेजमेंटची गरज नाही आहे, इथं टाईम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. एखादा न्यूमरिकल जर तुम्ही सॉल्व करायला लागलात तर न्यूमरिकल 10 मिनिट 15 मिनिटामध्ये सॉल्व करतात बेटा, पण इथं एक MCQ वी हॅव टू सॉल्व विदिन द टाईम, विदिन द मिनिट. एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला तो रीड करायचा आहे, त्याच्याबद्दल थोडी थिंकिंग करायची आहे, त्याची कन्सेप्ट समजायची आहे, फॉर्म्युला डेव्हलप करायचा आहे आणि ॲन्सर काढून ते चेक करायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला एवढ्या कमी वेळेमध्ये करायचं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट, ॲक्युरसी हे वर्ड इथे येतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर या एक्झाममध्ये मोस्टली आपल्याला कोणते जर पार्ट फॉलो करायचे आहेत, नंबर 1 दॅट इज अ कन्सिस्टन्सी, सातत्य पाहिजे. नंबर 2 दॅट इज नथिंग बट ॲक्युरसी. नंबर 3 टाईम मॅनेजमेंट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे कधी येईल आपल्याला, प्रॅक्टिसने. तर हे आपल्या दोघांमधला फरक आहे, या 2 एक्झाममधला हा फरक आहे. तो एक्झाममधला फरक आपल्याला कळायला पाहिजे. तर आता बस केलं पाहिजे सब्जेक्टिव्ह पॅटर्न. आता आपण नवीन पॅटर्नमध्ये एंट्री केली पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आणि साधारणतः 15 दिवसात, महिन्यामध्ये हे तुम्हाला फॅमिलियर झालं पाहिजे, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. हे सगळ्यात मेन आहे. इथे ॲक्युरसी, क्वेश्चन्सची क्वालिटी, लेवल, हे सगळ्यात मेन आपल्याला इथे समजलं पाहिजे. मोस्टली आपण जर पाहायला गेलं काही क्लास असतील किंवा काही टीचर असतील, काय असतील, ते अजून त्या जुन्या पद्धतीमध्येच अडकून बसले. अरे बेटा, एक्झाममध्ये किती डेव्हलपमेंट झाली आहे. आता एक्झाम नॅशनल लेवलमध्ये वन नेशन वन एक्झाममध्ये आपल्याला हे सगळा प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला स्टडी करायची. ॲक्युरसी काय आहे, परत त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट काय आहे, परत त्याच्यामध्ये ॲक्युरसी, टाईम मॅनेजमेंट, ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला जमल्या पाहिजेत. इथे मात्र तसं नाही आहे. तर हे सगळ्यात मेजर डिफरन्स आपण या 2 एक्झाममधला डिस्कस केला. म्हणजे आपण आत्ता जर पाहिलं तर आपण ह्या 2 एक्झाम किंवा 2 पॅटर्नमधल्या आपण डिस्कस केलं की यांच्यात डिफरन्स काय आहे. आता आपण सब्जेक्टकडे येऊया. जर तुला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर तुला जर डॉक्टर व्हायचं असेल तर PCB ठेवावं लागेल, आणि इंजिनियर व्हायचं असेल तर PCM ग्रुप ठेवावं लागेल. हां, मी तुम्हाला हे नॉलेज देत नाही बसणार की नीटमध्ये किती MCQ असतात, JEEमध्ये किती असतात, कारण हे ऑलरेडी तुम्हाला 8, 9, 10thमध्ये तुम्ही ते नॉलेज गेन केलेलं आहे बेटा. मग काय आजच्या याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ये तो मैंने आपको पैटर्न के बारे में समझ दिया. अभी हम आगे जाएंगे. आता ह्या पॅटर्नची स्टडी करताना आपण तेवढ्याच कॉन्शियसपणे केली पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. जर आपल्याला इथे जर पाहायचं तर 2 ग्रुप आपण कन्सिडर करूया. जर आपल्याला इथे चलो मान लिया मैं यहाँ पे लिखता हूँ, दॅट इज नथिंग बट, मी इथे घेतो आहे आणि ते म्हणजेच काय घेतो बेटा, PCB. आता हे PCB असेल. PCB आपण कोणासाठी घेतो आहे, नीटवाल्यांसाठी घेतो आहे PCB. ओके. आणि PCM हे कुणासाठी घेतो रे बेटा, JEEवाल्यांसाठी PCM. आता मोस्टली दोघांमध्ये पण एक कॉमन सब्जेक्ट आहे आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द फिजिक्स.
आता हा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे ना बेटा, या फिजिक्स सब्जेक्टबद्दल फार इम्पॉर्टन्स आहे. जुन्या पद्धतीने शिकून जमणार नाही, मार्क्स पडणार नाही आहेत, हे सगळ्यात मेन. आणि दोघांमध्ये पण हा सब्जेक्ट इतका इम्पॉर्टंट आहे, मी सगळ्यांना तेच सांगेल ना. नीट आणि जेईमध्ये हे जे आपले सब्जेक्ट आहेत ना बेटा, एव्हरी सब्जेक्ट हॅविंग इट्स ओन आयडेंटिटी. प्रत्येक सब्जेक्टची आयडेंटिटी वेगळी आहे. आपल्या घरामध्ये जर पाहायला गेलं तर आईची आयडेंटिटी वेगळी आहे, वडिलांची वेगळी आहे, भावाची वेगळी आहे, बहिणीची वेगळी आहे, हे सगळ्यात मेन आहे बेटा. आणि आपण जर बघितलं तर वी कॅनॉट कम्पेअर दॅट आयडेंटिटी विथ द ईच अदर. हे सगळ्यात मेन आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मोस्ट ऑफ स्टुडंटचं कन्फ्युजन काय होतं बेटा, की ते 3 सब्जेक्टमध्ये त्यांना एखादा सब्जेक्ट सोपा जातो, ती जी स्टडी करण्याची मेथड आहे ती सब्जेक्टची त्या स्टडी करण्याची मेथड दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ते अप्लाय करतात आणि तिथेच गोंधळ होतो. प्रत्येक सब्जेक्टची आयडेंटिटी वेगवेगळी आहे, प्रत्येक सब्जेक्टची स्टडी करण्याची मेथड वेगळी आहे, ही सगळ्यात मेन आहे. ही प्लॅनिंग तुला जमली पाहिजे, हे तुला ओळखता आलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगेल ना, ही आयडेंटिटी ज्याला जमली त्याला जमणार आहे. नाहीतर काही स्टुडंट असे असतात की एखादा सब्जेक्ट सोपा जातो, तिथे जो काही तो पॅटर्न किंवा मेथड वापरतो तो मेथड या सब्जेक्टमध्ये वापरतो आणि तिथे गोंधळ होतो. हे सगळ्यात मेन. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो बेटा, अँड दॅट इज नथिंग बट वी कॅन डोनेट द आईज बट नॉट द व्हिजन. आपण डोळे दान करू शकतो, पण आपण दूरदृष्टी नाही. दृष्टी देऊ शकतो पण दूरदृष्टी नाही, ती आपल्या नसानसामध्ये पाहिजे. तेच तर आपल्याला समजलं पाहिजे ना. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की या सब्जेक्टची आयडेंटिटी वेगळी आहे. मग या सब्जेक्टमध्ये आहे तरी काय, तर या सब्जेक्टमध्ये जर पाहायला गेलं तर या सब्जेक्टमध्ये सगळ्यात मेन दॅट इज द कन्सेप्ट्स. या सब्जेक्टमध्ये आहेत कन्सेप्ट्स. या सब्जेक्टमध्ये आपल्याला हेल्प कशाची होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रिक्स कॉमा दॅट इज द टेक्निक्स. परत आपल्याला इथे आहे कॅल्क्युलेशन्स अँड दॅट इज द प्रॅक्टिस. एवढं काही पॅकेज आपल्याला कन्सिडर करावं लागेल, दॅट इज द प्रॅक्टिस. कन्सेप्ट्स, ट्रिक्स, टेक्निक्स, कॅल्क्युलेशन अँड प्रॅक्टिस. 1st to 10th स्टँडर्डपर्यंत तुम्ही काय केलेलं असतं, 1st to 10th स्टँडर्डपर्यंत मोस्ट ऑफ तुम्ही घोकमपट्टी केलेली असते, मगिंग केलेली असते बेटा. लेकिन यहाँ पे ये अलाउड नाही आहे. कैस काय अलाउड नाही आहे, कारण इथे जर पाहायला गेलं तर देअर इज अ सम व्हास्ट सिलेबस इज देअर फॉर द 3 सब्जेक्ट. 3 सब्जेक्टमध्ये जो सिलेबस आहे तो थोडासा व्हास्ट आहे आणि दॅट इज अ 2 year प्रोग्राम. म्हणजे आपण जे आज शिकतो आहे ते 2 वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं, एक्झामपर्यंत. आणि हे पाठांतर करून तर जमणारच नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजेच काय, कन्सेप्ट क्लिअरन्स. समजलं पाहिजे. अंडरस्टँडिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. मोस्ट ऑफ स्टुडंटमध्ये मी तर तुम्हाला सांगतो की तुमचे सर कसे असले पाहिजेत, की तुम्हाला ज्यावेळेस ते टीच करणार आहेत, लर्न करणार आहेत, तुम्ही ज्यावेळेस ते लर्न करणार आहेत त्यावेळेस त्यांनी ट्रिक, टेक्निक, कॅल्क्युलेशन्स, त्यांची ती स्किल आहे त्या स्किलचा युटिलाइज केला पाहिजे. व्हाय, कारण सगळ्यात मेन जर पाहायला गेलं जर आपण एखादा सब्जेक्ट शिकण्यासाठीच जर जास्तीत जास्त माइंडचं युटिलायझेशन केलं तर मग फार कमी माइंड शिल्लक राहील. दॅट इज़ फॉर द प्रॅक्टिस. तो ये सबसे मेन, तो कम से कम एफर्ट्स में कमीत कमी माइंडचा यूज करून जास्तीत जास्त सिलेबस कवर करता आला पाहिजे, म्हणजे तुम्ही थोडं स्टेबल राहताल. हे सगळ्यात मेन. आणि हे कधी पॉसिबल आहे बेटा, ट्रिक्स, टेक्निक, कॅल्क्युलेशन्स याच्यावरती डिपेंड आहे. आणि हे डिपेंडंट फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी तर आपल्याला सगळे काही प्लॅनिंग्स करायचे आहेत. आता राहिला प्रश्न प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिससुद्धा एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या प्रॅक्टिसमध्ये आपण जर पाहिलं तर मोस्ट ऑफ क्लासमधले सर वगैरे असतील ते न्यूमरिकल खेळत बसतात. आता न्यूमरिकलचा सगळ्यात मेन ड्रॉबॅक असं झालं की बेटा दॅट इज अ ओल्ड डेटेड. कारण का, तर न्यूमरिकलमुळे आपल्यामध्ये आपली टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होत नाही, न्यूमरिकलमध्ये आपली ॲक्युरसी डेव्हलप होत नाही आहे, न्यूमरिकलमध्ये आपली थिंकिंग लेवल डेव्हलप होत नाही आहे. आपण जर MCQ पॅटर्नवरती जर स्टडी आणि प्रॅक्टिस केली, दॅट इज कॉल्ड ॲज, मी याला इथे काय म्हणतो रे बेटा, MCQ पॅटर्न. तर MCQ पॅटर्नवरती जर स्टडी केली आहे, MCQची जर कंटिन्युअसली स्टडी करत राहिलो तर नक्कीच आपली ॲक्युरसी वाढेल, आपला टाईम मॅनेजमेंट होईल आणि फायनल एक्झाममध्ये पण MCQज येणार आहेत तर त्याच्यावरती स्टडी जास्त करता येईल. हे सगळ्यात मेन आहे. म्हणून तर मी सांगतो आहे की या MCQमध्ये आपण काय करतो आहे की आपण एक एक्स्ट्रा पार्ट डेव्हलप करतो आहे अँड दॅट एक्स्ट्रा पार्ट हॅविंग द नेम दॅट इज द EPS. हा नावातच आहे, एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन फॉर द MCQज. एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन. आता हे एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन काय आहे हे सांगतो आहे, पण त्याच्या अगोदर मोस्ट ऑफ स्टुडंट्स विचारतात आणि ते म्हणजेच काय की सर आम्ही बुक्स कुठलं वापरलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये भरपूर सारे बुक्स आहेत, पण मोस्टली जर पाहायला गेलं तर एखादा स्टुडंट इयरमध्ये फार तर 1
किंवा फार फार तर 2 बुक्स फॉलो करू शकतात. याच्यापेक्षा जास्त ते फॉलो करू शकत नाहीत, कारण त्यांना ते सगळं लर्न करायचं आहे. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर त्याची प्रॅक्टिस, त्याची रिव्हिजन्स, त्याच्या एक्झाम द्यायच्या, तेवढा 3 सब्जेक्टला आपल्याला टायमिंग द्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण फार फार तर 1 बुक फॉलो करू शकतो किंवा फार फार तर 2 बुक करू शकतो. मग इथे जर पाहिलं आपण तर ह्या EPS दॅट इज अ एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन, हा पण एक एक्स्ट्रा पार्ट आहे. म्हणजे आपली डेली टीचिंग जर बघितलं तर डेली टीचिंग 1 आवर असणार आहे, प्लस 1 आवर फॉर दॅट EPS. इथे आपण व्यवस्थित इथे डेव्हलप करूया. मी इथे घेतो आहे 1 आवर, 1 तास, 1 आवर कशासाठी रे बेटा? सो दॅट इज हिअर टीचिंग, 1 तास टीचिंगसाठी, प्लस अजून 1 तास दॅट इज कॉल्ड ॲज फॉर कशासाठी? EPS म्हणजे काय? एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन. याच्यामध्ये काय करतो आपण? हे फक्त आपणच करू शकतो, बाकी दुसरे करू शकत नाहीत. हे सगळ्यात मेन आहे. आता ह्या EPS एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशनमध्ये जर पाहिलं आपण तर नियर अबाउट 10 ते 15 टाईपचे जे बुक्स आहेत मार्केटमध्ये, जे इम्पॉर्टंट आहेत. काही स्टुडंट म्हणतात सर NCERT टेक्स्टबुक, कोणी म्हणतं एक्झाम्पलर, परत प्रिव्हियस इयर 30 इयर 32 इयर्स, प्रिव्हियस इयर नीट, प्रिव्हियस इयर JEE एक्झामिनेशन. परत आपण जर पाहिलं तर सिंगेज पब्लिकेशन, MTG, GRB, प्रदीप पब्लिकेशन, दिनेश पब्लिकेशन, मॅग्रॉ पब्लिकेशन, JP NP पब्लिकेशन, असे वेगवेगळे श्री बालाजी पब्लिकेशन, हे असे वेगवेगळ्या पब्लिकेशन्स आहेत. हे वेगवेगळ्या बुक्स आहेत. त्या बुक्समधून जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते पिक केले जातील आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन त्याची डेली प्रॅक्टिस केली जाईल. आणि ही जी प्रॅक्टिस आहे दॅट इज नथिंग बट द 30 MCQ पर डे. जर पर डे आपण 30 MCQ ठेवला तर या 30 MCQमध्ये जर पाहायला गेलं पर डे, आता एका महिन्यामध्ये 30 दिवस आहेत, आपण 30 दिवस इन्क्लुडिंग संडे आल्सो, बरं संडेला पण ते EPS असणार. सो दॅट इज नथिंग बट फॉर 1 मंथ, एका मंथसाठी जर पाहिलं आपण बेटा, सो दॅट इज हिअर 900 MCQची प्रॅक्टिस करून घेतो आहे तुमच्याकडून. तुम्ही घरी एवढी प्रॅक्टिस करू शकत नाही. मोस्ट ऑफ फिजिक्सचे तुम्ही ज्यावेळेस MCQ सॉल्व करायला जातात ना, 1 2 3 क्वेश्चन सॉल्व झाले की तिसरा सॉल्व नाही झाला की मूड जातो, तुम्ही बुक्स बंद करतात आणि परत दुसरी स्टडी करत बसतात आणि इथंच तुमचा लॉस व्हायला सुरू होतो आहे. तर 1 मंथ गिव्स द 900 MCQज. आणि आपण जर पाहिलं की आपली 11वी 8 महिन्यासाठी घेतली तर आपण जर पाहिलं इथे तर साधारणतः 1000मध्ये आपले MCQ, आपलं टार्गेटच आहे की आपण 11thमध्ये 7000 MCQची प्रॅक्टिस करून घेणार आहे. आता 7000 MCQ म्हणजे मी तुम्हाला इथे सांगतो, मैं डंके की चोट पे बता देता हूँ बेटा कि 7000 MCQ अपन 11 के रिलेटेड अगर स्टडी करते जाएंगे तो फाइनल एग्जाम में जो कोई भी क्वेश्चन आएगा वो अपने EPS के थ्रू ही आएगा. हे सगळ्यात मेन आहे. त्याच्यासाठी मेहनत एवढी महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो ना, इतकी मेहनत करून घेतली जाईल, तुमच्याबरोबर सपोर्ट राहील. मोस्ट ऑफ ते दिवस गेले की मी तुम्हाला काहीतरी शिकवणार आणि मग ते झालं की मग परत तुम्ही तुमची घरी प्रॅक्टिस करत बसा, काही 10-20 मी न्यूमरिकल घेणार नाही बेटा. प्रॅक्टिस पण असणार आहे आणि ती प्रॅक्टिस इफेक्टिव्ह असणार आहे. EPS बाय द इफेक्टिव्ह, सो दॅट इज द टीचर ऑल्सो, एक्सपर्ट टीचर्स. आणि याच्यानुसार आपण हे डेव्हलप करून घेतो आहे. हे सगळ्यात मेन आहे. आणि याच्यासाठी जर आपण पाहिलं परत आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम जर पाहिली नीट पॅटर्ननुसार पण एक्झाम असेल आणि दॅट इज नथिंग बट द JEE पॅटर्न. आणि ती एक्झाम झाल्यानंतर त्याचं पेपर डिस्कशन पण असेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जरा थोडंसं आपल्याला कळालं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे, काय प्लॅनिंग असणार आहे आपली. ही प्लॅनिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि ही प्लॅनिंग जर आपण फर्स्ट डेपासून ठेवली आहे तर आपल्याला इझी गोईंगमध्ये त्या गोष्टी मिळू शकतात. हे सगळ्यात मेन आहे. मी तर तुम्हाला एकदा म्हणतो ना बेटा, आपण ठरवायला पाहिजेत. काही जण त्या लॉकडाऊनमुळे कंटाळून गेलेले आहेत. बेटा ठानना और मानना ये 2 चीज़ होती है बेटा. मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. हे सगळ्यात मेन आहे, नाहीतर काही शक्य नाही आहे. हे सगळ्यात मेन तुम्हाला समजलं पाहिजे. तर मी तुम्हाला आज सब्जेक्टबद्दल पण सांगितलं की आपला सब्जेक्टबद्दल आपल्याला स्टडी काय करायची आहे. मोस्टली 45 MCQ फॉर द नीट एक्झामिनेशन अँड दॅट इज नथिंग बट द 25 फॉर द JEE एक्झामिनेशनवरतीच पेपर बेस असणार आहे. तर ह्या प्लॅनिंग थोड्या समजून घेणे हे सगळ्यात मेन आहे. आणि त्याची स्टडी एकदम सुरुवातीपासून करणे. जसं जसं तुम्ही लेट व्हायला लागताल तसं तसं तुमचा लोड वाढणार आणि परत तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जाणार. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. हे सगळ्यात मेन आहे. तो ठीक है बेटा, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो थैंक यू वेरी मच.